नमस्कार मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये आपण एक महत्त्वाची जी आहे अशी गोष्ट जाणून घेणार आहोत का आपल्याला जर आपण एका चार्टवरती डबल सुपर टेन जर वापरला तर आपल्याला काय त्या ठिकाणी रिझल्ट भेटतात. तर आपण इथे ही गोष्ट जाणून घेणार आहोत. त्याकरता आपल्याला करायचे काय आहे, त्याकरता आपल्याला हा सगळा व्हिडिओ पूर्णपणे बघायचा आहे आणि तो बघितल्यानंतरच आपल्याला ह्या ठिकाणी परत समजेल. आता बघा, इथे एक गोष्ट लक्षात घ्या की मी हा जो आपल्यासमोर चार्ट लावलेला आहे, हा चार्ट मी लावलाय कुठे, माझ्या ब्रोकरच्या ॲपमध्ये लावलेला आहे आणि अर्थातच तो आलेला आहे आपल्या याच्या ट्रेडिंग व्ह्यूवरती. याचं कारण असं आहे, मी तुम्हाला सांगतो. जर आपण तो जो चार्ट आहे तो जर आपण डायरेक्ट आपण ट्रेडिंग व्ह्यूला जर गेला तर आपल्याला त्या ठिकाणी कमी ॲक्सेस भेटतो. मग बाकीच्या ॲक्सेसचे तो आपल्याकडं त्या ठिकाणी पैसे मागितले जातात आणि म्हणून मग आपल्याला जर समजा तुमचा ब्रोकर असेल, त्या ब्रोकरच्या अकाउंटला जर तुम्ही समजा ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर तुम्हाला त्या ठिकाणी सगळ्या फ्री ऑफ कॉस्ट बघायला भेटतात. ओके. आणि मग हा इथे मी लावले आपल्यासमोर चार्ट. हा चार्ट आहे आपल्या सिल्वर मायक्रोचा. सध्या चार्ट आपला लाईव्ह आहे. ओके. आणि मग आता इथे मी तुम्हाला सांगतोय का आपल्याला पहिल्यांदा कोणता इंडिकेटर, सुपर ट्रेंड इंडिकेटर वापरायचा आहे. तर आपण इथे आलो बघा. इथे आल्यानंतर तुम्हाला इथे इंडिकेटर नावाचा ऑप्शन दिसतोय आणि तुम्ही इथे आल्यानंतर या इंडिकेटरवरती इथे आपण क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर आपण इथे नाव टाकायचं बघा. सुपर ट्रेंड नाव आपण टाकलं, इथे हा एक आपल्याला सुपर ट्रेंड आला. ओके. आणि परत एकदा क्लिक करायचं म्हणजे 2 सुपर ट्रेंड तुम्हाला इथं आले. आता इथे जर तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला हे बाय डिफॉल्ट तुम्हाला सुपर ट्रेंड 10 मल्टिप्लर 3 मध्ये हे दोन्ही सुपर ट्रेंड तुम्हाला इथे या ठिकाणी आलेले आहेत. ओके. मग आता काय करायचं आहे, तर मग आता त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक सुपर ट्रेंड जो आहे तो आपल्याला याच्यामध्ये 10-2चा घेऊन बघायचा आहे. ओके. आता तुम्ही इथे याच्या सेटिंगमध्ये गेलात आणि आपण इथे याच्यामध्ये इनपुट्समध्ये गेलो. इथे आपण 10चा 2 करायचा. नंतर इथे आपण याच्यामध्ये परत ओके गेलं आणि आता आपल्याला त्याच्यावाला जो कलर जो आहे तो कलर आपल्याला चेंज करायचा आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं असेल, हा कलर आपल्याला याच्यामध्ये जो जो काय ॲरो आपला वरती जाईल ॲरो, त्याला आपण करूया ग्रीन कलर. ओके. आणि त्याला इथे खाली आपण ओके करतोय आणि परत इथे आपण येतो याच्यामध्ये परत सेटिंगमध्ये आणि परत जो आपल्याला इथे साधारणतः जो आपल्या याच्या खाली येईल त्याकरता आपण त्याला करूया आपला ब्लॅक कलर केला. परत आपण त्याच्यामध्ये थोडं सेटिंगमध्ये येऊया आणि आता इथे तुम्हाला जो कलर आहे हा इथे आपण रेडच्या ऐवजी आपण इथे याला ग्रीन केला. ओके. आणि हाच कलर आपला इथे जो आहे तो हा आपण याला कलर आपल्या या ठिकाणी आपण ब्लॅक केला. ओके. आणि इथे ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे या काय केल्या, या इथे आपण सेटिंग केल्या. आता तुम्हाला इथे काय काय गोष्टी दिसतात तो चार्ट आता आपण इथे बघूया. बघा, आता हा जर चार्ट तुम्ही इथे बघितला असेल तर इथे तुम्हाला बऱ्याचशा अननेसेसरी ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला इथून काय करायला भेटतील, त्या तुम्हाला इथे दोन्हीही अननेसेसरी गोष्टी ह्या आपल्याला इथे टाळता येतील. आपण ज्यावेळेस आपल्याला इथे ट्रेड घ्यायचा आहे त्यावेळेस आपल्याला इथे काय गोष्ट दिसते बघा. आता तुम्ही जर इथे बघितलं असेल तर बघा, मग आपल्याला ट्रेड कसा घ्यायचा आहे बघा. आता हा जो आपला इथे ही तुम्हाला दिसते जांभळ्या कलरची रेष, ही तुमची 10-2च्या सुपर ट्रेंडची लाईन आहे आणि ही तुमच्या 10-3च्या सुपर ट्रेंडची लाईन आहे. आपल्याला सुपर ट्रेंड काय सांगतो का, ज्यावेळेस सुपर ट्रेंड जो आहे हा तुमचा चालू होतो त्यावेळेस तुम्हाला करायचं काय असतं, तर त्यावेळेस तुम्हाला ह्या सुपर ट्रेंड जर आता समजा इथं वरती अप ट्रेंडमध्ये चालला तर आपल्याला त्या ठिकाणी बाय करायचं आहे. मग आता इथे तुम्हाला हे जर समजा तुम्ही बघितलं असेल बघा, हा इथं तुम्हाला याचा ॲरो इथे दिसतो, याचा ॲरो इथे दिसतोय, म्हणजे इथे बायचं इंडिकेशन भेटले. तर हे जर समजा दोनही इंडिकेशन तुम्हाला इथे भेटले तर त्या ठिकाणी तुम्ही त्याला बाय करायचंय. पण ते बाय कधी करायचं आहे, मग आता त्याचा सुद्धा आपल्याला क्रायटेरिया आहे आणि तो क्रायटेरिया काय आहे, तर आपल्याला त्याकरता ज्या म्हणजे जो त्याचा रेजिस्टंट झोन आहे तर तो कोणता आहे. आता समजा आपण या चार्टवरती जर बघितलं तर ह्या चार्टवरती आपल्याला आपला झोन रेजिस्टंटचा कुठे दिसतोय, त्याकरता आपल्याला इथे हॉरिझॉन्टल लाईन टाकायची बघा. इथे हा आपला झोन रेजिस्टंटचा झोन आहे बघा. आता इथे मी याच्यावरती ही इथे लाईन टाकलेली आहे. आता इथे तुम्ही बघतायत तर इथे तुम्हाला हे बायचं इंडिकेशन इथे तुम्हाला भेटलेलं आहे बघा. आता इथे हे बायचं इंडिकेशन भेटलंय, पण मग लगेच खरेदी करायचं का, नाही, कारण तुम्हाला इथे हा रेजिस्टंटचा झोन आहे त्यामुळे तिथे खरेदी करायचं नाही. नंतर इथे एक बायचं इंडिकेशन भेटलं, ह्या कॅन्डलवरती भेटलेलं आहे. मग काय आपण विचार करायचा आहे, इथे हा सुपर ट्रेंडचा बायचा इंडिकेशन भेटलाय पण इथे हा रेजिस्टंट झोन आहे तो क्रॉस झाल्यानंतर परत मला 10-3चा भेटलाय, हा 10-2चा इंडिकेशन भेटलाय, त्या ठिकाणी आपण बाय करायचं. आणि त्या ठिकाणी तुम्ही बाय केल्यानंतर बघा इथे तुम्हाला जी काही रॅली आहे
ती रॅली कुठपर्यंत भेटलेली आहे बघा. हा जी सुरुवात इथं झाली ती तुम्हाला झाली 89,900 रुपयाला सुरुवात झाली आणि इथं तुम्ही बघताय तर हा सुपर ट्रेंड तुम्हाला कुठपर्यंत घेऊन गेला होता. आता इथे तुम्ही जर बघितलं असेल तर अजून तुम्हाला हा 10-3चा जो आहे 10-3चा सुपर ट्रेंडमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा रेड झोन आलेला नाहीये, पण हा तुम्हाला 10-2चा सांगतोय. मग जोपर्यंत तुम्हाला 10-2 आणि 10-3चा तुम्हाला एकत्र सेलिंगचं इंडिकेशन देत नाही. आता बघा इथे कसं सेलिंगचं इंडिकेशन एकत्र दिले बघा. आता इथे तुम्ही बघताय इथे हा जो इंडिकेटर आहे हा 10-3चा सुपर ट्रेंडची ट्रेंड लाईन आहे आणि ही 10-2च्या इंडिकेटरची ट्रेंड लाईन आहे, 10-2च्या सुपर ट्रेंडची ट्रेंड लाईन आहे. तर अशा या दोन्ही ट्रेंड लाईन तुम्हाला इथे ज्यावेळेस भेटतील त्यावेळेस तुम्ही बाहेर पडायचे. इथं तुम्ही जर बघितलं असेल बघा अजूनपर्यंत याचा जो ट्रेंड आहे बघा इथे तुमचा जी काही सुरुवात झाली ती सुरुवात तुमची इथं झालेली कुठपर्यंत, ही सुरुवात जवळजवळ तुमची 90,000ला इथे सुरुवात झाली आणि त्यानंतर तुम्हाला इथे आपण बघतोय का जवळजवळ इथे आपण हे 90,000च्या वरती आलोय. कुठपर्यंत आलोय बघा. ओके, आता हे आपण तुम्ही कुठपर्यंत आलात बघा. हे जवळजवळ तुम्ही 90,140 पर्यंत आलात. म्हणजेच इथून तुम्हाला बघा इथे जवळजवळ हे आपण जर बघितलं असेल तर 200 पॉईंटची आपल्याला इथे तुम्हाला रॅली बघायला भेटली. आणि आता ही रॅली तुम्हाला कुठपर्यंत कॅरी करायची आहे, जोपर्यंत तुम्हाला हे दोन्ही सुपर ट्रेंड बघा. आता इथे ज्यावेळी तुमचा सुपर ट्रेंडचा जो डाऊन ट्रेंड आहे तो डाऊन ट्रेंड तुम्हाला असा या दोन्ही इंडिकेटर जर एकत्र वेळेस खाली यायला लागले, असे खाली जर यायला लागले या असे खाली जर आले तर तुम्हाला समजायचं का इथे आपल्याला याच्यातून बाहेर पडायचं आहे. तोपर्यंत आपल्याला ह्या ट्रेडमध्ये आपल्याला टिकून राहायचंय. आता हे मी तुम्हाला इथे जे टायमिंग सांगितलंय तर हे टायमिंग आपलं किती मिनिटाचं होतं, हे आपलं 1 मिनिटाचं टायमिंग होतं. आता इथे आपण याला एका दिवसाच्या याच्यावरती जर आपण समजा ह्या गोष्टी बघितल्या तर मग इथे काय आपल्याला बघायला भेटतं ते आपण बघूया बघा. आता इथे हा जो तुमच्यासमोर 15 मिनिटाचा चार्ट लावलाय. आता 15 मिनिटाच्या चार्टवरती जर तुम्ही बघितलं असेल तर इथे 15 मिनिटाच्या चार्टवरती तुम्हाला जे बायचं इंडिकेशन भेटलंय तर हे बायचं इंडिकेशन तुम्हाला इथेही भेटलंय, इथेही भेटलंय. ते तुम्हाला इथे हे पहिलं जे भेटलंय ते तुम्हाला 89,720ला भेटलंय आणि हे जे तुम्हाला दुसरं इंडिकेशन भेटलंय ते दुसरं इंडिकेशन तुम्हाला इथे बायचं भेटलंय ते तुम्हाला 89,900च्या आसपास भेटलेलं आहे. ओके, आता इथे हे तुम्हाला दोन्हीचे रेट पण हा तुम्हाला दाखवते बघा. आता इथे हा बायचं इंडिकेशन कधी भेटलाय तर हा या रेंजला आपण ओके ठीक आहे. आता हा इथे बायचं इंडिकेशन भेटलाय तर इथे हा तुम्हाला सपोर्ट सांगतोय. ओके, तर हा जो इंडिकेशन तुम्हाला काय सांगतोय हा तुम्हाला सपोर्ट आहे किंवा हा तुमचा स्टॉप लॉस आहे. आता इथे तुम्ही बाय केलंय. ओके ठीक आहे, इथे त्यांनी बाय सांगितलंय. इथे बाय म्हणजे काय, ही जी कॅन्डल आहे ह्या कॅन्डलच्या वर तुम्ही बाय करायचे. ओके, म्हणजे ते तुमचं अराउंड 90,000च्या आसपास बाय होते. पण इथे त्यांनी तुम्हाला हा काय सांगतोय स्टॉप लॉस, हा स्टॉप लॉस तुम्हाला सांगतोय 89,720 रुपयाचा आणि तुम्हाला याचा काय सांगतोय स्टॉप लॉस, हा तुम्हाला साधारणतः 89,500चा स्टॉप लॉस सांगतोय. मग काय नाही करायचंय, इथे जर आपण ट्रेड घेतला तर हा स्टॉप लॉस आपण त्या ठिकाणी प्रॉपर लावायचा आहे. तो जर तुमचा समजा येशील वाजला तर विषय सोडून द्यायचा आहे. ओके, आता हे मी तुम्हाला इथे परत हे जे तुम्हाला सेलिंगचं इथे सांगतो बघा. तर सेलिंगचा तुम्ही इथे बघितलं असेल तर हा तुम्हाला इथे जो 10-3चा जो आहे सुपर ट्रेंड हा 10-3चा आहे. हा तुम्हाला सेलिंगचं इंडिकेशन त्यांनी इथं दिलंय. पण तुम्हाला जो 10-2चा आहे तर तुम्हाला इथे 10-2च्या इंडिकेशन कुठलं दिलंय, 10-2चा जो इंडिकेटर आहे तर इथे त्यांनी तुमच्या 10-2चे आणि तुम्हाला जे इंडिकेशन दिले ते तुम्हाला इथं पहिलंच दिलेलं होतं. त्याच्यानंतर परत इथे त्यांनी अप ट्रेंड सांगितलाय. तर इथे जर समजा म्हणजे तुम्ही परत 10-2 मध्ये बघितले तर तुम्हाला खूप प्रमाणामध्ये इंडिकेशन भेटतात, पण आपल्याला त्या मानाने 10-3 मध्ये भेटत नाही. मग आता इथे तुम्ही नंतर इथे हा तुम्हाला काय सांगतो बघा, जर इथे तुम्ही जर सेल केलं तर तुमचा स्टॉप लॉस हा असणार आहे किती, तो 90,840चा स्टॉप लॉस असणार आहे असं तो तुम्हाला सांगतोय सुपर ट्रेंड. आणि त्यानंतर तुम्ही इथं बघितलं असेल बघा, आता हा जो काय फॉल होता बघा, इथून हा फॉल आला खाली जवळजवळ कुठपर्यंत आला होता तर हा फॉल आपल्याला खाली जवळजवळ घेऊन आला होता बघा. इथून हा फॉल तुम्हाला 89,400 पर्यंत फॉल घेऊन आला होता आणि इथं तुम्ही बघितलं असेल तर हा जवळजवळ तुम्हाला 90,000 बघा, हे 90,800 पासून त्यांनी तुम्हाला सुपर ट्रेंडने इथं सेल दिला होता आणि हा तुम्हाला कुठपर्यंत घेऊन आला होता, हा तुम्हाला जवळजवळ इथपर्यंत घेऊन आला होता 90,200 पर्यंत घेऊन आला. म्हणजे 600 पॉईंटची तुम्हाला इथे सेलिंगमध्ये रॅली भेटली. म्हणजेच तुम्हाला या डबल सुपर ट्रेंडचा फायदा काय होतो बघा. आता जर समजा तुम्ही परत 10-2 जर वापरला तर इथे इंडिकेशन भेटलं, इथे इंडिकेशन सेलिंगचं भेटले, पण ट्रेंड अप ट्रेंड आहे
आणि म्हणजे हे जे आपण म्हणतो जे छोटे छोटे आपल्याला इंडिकेशन भेटतात ते तुम्हाला ह्या ठिकाणी टाळता येतात. म्हणजे तुम्हाला ह्या ट्रेंडवरती तुम्हाला कन्फर्म राहता येतं. आता बघा हा इथं एवढा मोठा ट्रेंड भेटलाय. हा किती भेटलाय बघा हा ट्रेंड. हा जवळजवळ तुम्ही बघितला असेल 88,000 पासून 91,000 पर्यंत डायरेक्ट अप ट्रेंड भेटलाय. आणि इथे मध्ये तुम्हाला तोपर्यंत कुठलाही बाधा नाहीये. आणि म्हणजेच काय होते, जर तुम्ही परत दोनही सुपर ट्रेंड जर समजा एकाच वेळेस लावले तर जे आपण म्हणूया तुम्हाला जे फेक इंडिकेशन भेटतात ते आपल्याला त्या ठिकाणी टाळता येतात. ओके. आणि पण मग आपण परत त्या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवायची आहे का आपल्याला जरी आपल्याला इंडिकेशन दिलं तरी आपल्याला बाय करायचं आहे रेजिस्टंट लेवलला आणि आपल्याला सेल कधी करायचं आहे, सपोर्ट लेवल जर तोडली तर आपल्याला त्या ठिकाणी सेल करायचं आहे. आता इथे तुम्ही बघितलं असेल बघा, आता ह्या चार्टवरती जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला काय दिसतंय, तर इथे तुम्हाला ह्या सपोर्ट लेवल इथे दिसतात बघा. आता हा जो चार्ट तुम्ही इथे बघितला तर या चार्टवरती तुम्हाला हा इथे सपोर्ट आहे. ओके. तर हा सपोर्ट होता. तर समजा जर हा सपोर्ट तोडला तर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला खालची जी आहे खालचा ट्रेंड भेटणार आहे. मग आता इथे आणि हा जवळजवळ 90,784चा जी काही लेवल तोडली त्यानंतर हा खाली कुठपर्यंत आला, खाली हा आपल्याला इथपर्यंत आलेला आहे बघा. जवळजवळ हा इथं सपोर्ट होता बघा, हा सपोर्ट होता ते सपोर्ट लेवलपर्यंत आला. म्हणजे जवळजवळ तिथून तुम्हाला 800 पॉईंटची खाली रॅली भेटलेली आहे. ओके. आणि म्हणजेच आपल्याला जर आपण दोन सुपर ट्रेंड जर वापरले तर आपल्याला आपल्याला दोन्ही ट्रेंडचं म्हणजे आपल्याला डाऊन ट्रेंड आणि अप ट्रेंडचं कन्फर्मेशन चांगलं भेटतं आणि आपल्याला त्या ठिकाणी जो आपला ट्रेड आहे तो ट्रेड आपला चांगला होतो. ओके. आणि तेव्हा आता इथे आपण या व्हिडिओमध्ये आपण थांबत आहोत. आणि आता जी काय माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे ती सगळी माहिती आपल्याला मी तुम्हाला एज्युकेशनल पर्पजनुसार सांगितलेली आहे. आणि तेव्हा कुठलाही ट्रेड घेताना आपण आपल्या मनाने ट्रेड घ्यायचा आहे आणि त्याच्याशी माझ्या चॅनलचा काही संबंध असणार नाही. आणि हा जर माहिती चांगली वाटली असेल, तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करायचे, शेअर करायचे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाहीये.